पटेल तटकरेंच्या मनसुंब्यावर पाणी. सुनेत्रा पवारांनी घेतली मोठी ॲक्शन. निवडणूक आयोगाला पत्र. पक्षावर ताबा मिळवणाऱ्यांना धडा. सुनेत्रा पवारांचा तटकरेंना झटका. 28 तारखेनंतरचे सगळे निर्णय रद्द. अख्खं अधिवेशन संपलं. दादांसाठी बोलायला एकही आमदार तयार नाही. सुनेत्रा पवारांना आत्ताशी खेळ समजला. खरा गेम आता सुरू होईल. नेमकं घडलंय का? गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडतायत. पहिली घटना, नरहरी झिरवळांचा व्हायरल झालेला व्हिडिओ. दुसरी घटना, महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकरांचा आज होऊ शकतो राजीनामा. आणि तिसरी महत्त्वाची आणि मोठी घडामोड, 28 जानेवारी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून तर आत्तापर्यंत सुनेत्रा पवारांव्यतिरिक्त ज्यांनी कुणी काहीही पक्षासंबंधित पत्रव्यवहार केले असतील तर ते सगळे रद्द करावे अशा स्वरूपाचं पत्र सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत अशा पद्धतीचं रान रोहित पवारांनी उठवलं होतं. दरम्यान रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देण्यावेळी अगोदर त्या देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या. त्यांनी सुनेत्रा पवारांकडे जायला हवं होतं. मात्र सुनेत्रा पवारांकडे न जाता देवेंद्र फडणवीसांकडे जा असा सल्ला सुनील तटकरेंनीच रुपाली चाकणकरांना दिला अशा चर्चा होऊ लागल्यात. आणि तेव्हापासनं सुनेत्रा पवारांना तटकरे आणि पटेल खरोखर पक्षावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटू लागले असल्याच्या चर्चा होऊ घातल्यात. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये अख्ख्या अधिवेशनामध्ये एकटे रोहित पवार सोडले तर कुणीही अजित पवारांचा अपघात कसा झाला, पायलट बदलले का गेले, ब्लॅक बॉक्स जळाला की आहे, AIBचा अहवाल सांगतोय की विमान झाडाला आदळलं, मात्र प्रत्यक्षदर्शी सांगतायत असं काही घडलंच नाही. या सगळ्या प्रश्न उत्तरांच्या खेळामध्ये अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या एकाही आमदाराने अजित पवारांच्या अपघाताविषयी बोलायचं नाही अशा सूचना पटेल आणि तटकरेंनी दिल्या होत्या अशा पद्धतीचा आरोप रोहित पवारांनी कालच केला. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आता सुनेत्रा पवारांनाही विश्वास बसू लागलाय. पार्थ पवारांची पत्रकार परिषद का रोखली गेली हे अजूनही समोर आलेलं नाहीये. रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडला. नरहरी झिरवळ पवारांच्या बाजूने बोलत होते, विलिनीकरणाच्या बाजूने बोलत होते, तर त्यांचा व्हिडिओ बाहेर काढला. एकंदरीत सगळ्या गटातील हालचाली जर बघितल्या तर सध्या सुनेत्रा पवारांना कळतंय की आपल्याच पक्षात राहून आपल्याच पक्षाविरोधात एक टीम काम करते आणि आरोपांनुसार ती टीम पटेल आणि तटकरेंची असावी अशा पद्धतीचा अंदाज आता सुनेत्रा पवारांना आले आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलं असावं. या सगळ्या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.